पीक विम्याच्या मुदतवाढीवरून केंद्र आणि राज्यात टोलवाटोलवी सुरू झाल्याचं पुढे आलंय। पीक विम्याच्या कंपन्यांची नेमणूक राज्य सरकारनं केली आहे, त्यामुळे मुदतवाढीचा निर्णय राज्य सरकारच्या अखत्यारीत असल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह यांनी दिल्याचा दावा खासदार राजू शेट्टींनी केलाय। तर केंद्रात जाऊन मुदतवाढीची मागणी करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। त्यामुळे पीक विम्याच्या मुदतवाढीची जबाबदारी नेमकी कुणाची हा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय। सगळं बोलणं झालेलं आहे, दुपारी बैठक देखील आहे। संध्याकाळ सकारात्मक निर्णय होईल पीक विम्याची तारीख वाढण्याच्या संदर्भात, आणि काही अँबिग्युइटी राहिली तर मी स्वतः दिल्लीला जाईल। आता राज्य सरकारनं ज्यावेळी हे टेंडर पास झाले केले आणि विमा कंपन्यांना ठेका दिला, त्यावेळी खरं तर अट घालायला पाहिजे होती की ज्या पद्धतीने गेल्या वर्षी मुदत वाढवून दिली त्या पद्धतीनं जर पावसाळा लांबला किंवा पाऊस उशिरा पडला तर यावर्षी सुद्धा मुदत वाढवून द्यावी लागेल, अशा प्रकारची अट घातली की नाही मला माहिती नाही, परंतु घालायला पाहिजे होती। आणि आता जबाबदारी ही राज्य सरकारची आहे आणि राज्य सरकारनं ह्या विमा कंपन्यांचा कान धरावा आणि सरळ सांगावं की मुदत वाढवावी लागेल। पीक विम्यासाठी रक्कम भरण्याची मुदतवाढ मिळाली नाही तर दिल्ली जाऊन मुख्यमंत्र्यांसह धरणं धरणार असल्याचं आश्वासन कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी विधानसभेत दिलं। कामकाज सुरू झाल्यानंतर विधानसभेत विरोधी पक्षनेते विखे पाटलांची पीक विम्यासाठीची मुदत वाढवण्याची मागणी केली, तसंच स्थगन प्रस्तावाद्वारे चर्चेची मागणी केली। तर रांगेत उभं राहून शेतकऱ्यांचा मृत्यू होतोय, त्यामुळे सरकार मुदतवाढीसाठी काय करणार असा सवाल अजित पवारांनी केला। त्याला उत्तर देताना पांडुरंग फुंडकरांनी मुदतवाढ मिळेल असा विश्वास व्यक्त केला। त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुदतवाढ मिळाली नाही तर दिल्लीला जाण्याचं आश्वासन दिलं। 31 तारीख ही आजची शेवटची तारीख आहे। विमा कंपन्यांशी करार करताना 31 तारीख ही ठरवण्यात आली होती। केंद्राचे जे विमा पंतप्रधान पीक विमा योजनेचे निकष आहेत, त्या केंद्राच्या निकषाप्रमाणेच ही योजना राज्यामध्ये राबवल्या जाते। सभापती महोदय, या निकष कदाचित त्याच्यामध्ये दोष आहेत, ते दुरुस्त करण्याची गरज आहे। राज्यातल्या शेतकऱ्याच्या हिताच्या दृष्टीने त्याच्यामध्ये त्यातले जे दोष असतील ते काढण्याचा निश्चितपणाने प्रयत्न या ठिकाणी केला जातो आहे। मागच्या 8 दिवसापासून दादा आम्ही सारखा प्रस्ताव केंद्राकडे पाठवलेला आहे। मी स्वतः केंद्रीय कृषी मंत्र्याशी 3दा बोललो। आता सकाळी सुद्धा 9:30 वाजता केंद्रीय कृषी मंत्र्याशी माझं बोलणं झालं। आमचा राज्य सरकारचा प्रस्ताव त्यांच्याकडे गेलेला आहे। जर ती मुदत वाढली नाही तर या राज्याचे मुख्यमंत्री आणि मी स्वतः जाऊन त्या ठिकाणी केंद्रासमोर धरणं धरून आणि ही मुदत वाढवण्याचा निश्चितपणाने आम्ही प्रयत्न करणार। पीक विम्याच्या मुदतीवरून विधानसभेत रणकंदन सुरू असताना दुसरीकडे बीड जिल्ह्यात अर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांची सेतू केंद्रांमध्ये लूट सुरू असल्याचा झी24 तासनं पर्दाफाश केला। शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी सेतू केंद्रात शेतकऱ्यांनी पीक विम्याचे अर्ज भरण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला, मात्र हे सुविधा केंद्र शेतकऱ्यांच्या लुटीचे केंद्र ठरलेले आहेत। हे अर्ज मोफत भरण्याचे आदेश सरकारनं दिलेले असताना तलाठी मंडळ अधिकारी आणि सेतू केंद्र चालक शेतकऱ्यांकडून प्रत्येकी 400 रुपयांची लूट करतायत। पीक विमा भरण्यासाठी समजा कागदपत्रालाच जास्त पैसे मागतात, त्यामुळं पीक विमा भरायला रक्कम कमी आणि खर्च जास्त होतो। त्यामुळं ऑनलाईन पद्धतीने जर म्हणलं तर कसं भरायची लोकांनी? एक शेतकऱ्याची बिलकुल पिळवणूक होणं, जिथं पैसे घेत असतील तिथले पैसे घेणे बंद करणे, आणि जे ऑनलाईन समजा 7/12 अटक किंवा तलाट्याचे जे उर्वरित कागद भेटते त्या कागदाचा 1 रुपया न घेता शेतकऱ्यासाठी त्यांनी सवलत दिली। ऑनलाईनवाले 200 रुपये खर्च सांगतात, ते 200 झाल्याच्या नंतर आपण तलाट्याकडे गेलो, तलाठी 100 रुपये घेतो 7-12 पेरा लिहून द्यायला। त्याच्यामुळं ऑनलाईनचं काय शेतकऱ्याला परवडायचं नाही। तरी पण शेतकरी आता अडचण असल्यामुळं ते पीक विमा भरायला जातातच तिथं ऑनलाईनमध्ये, काही कुंकून आणतात, काही करतात, कुणाकडून उसने घेतात, त्याच्यामुळे त्यांचा नाही इलाज। शेवटचा दिवस असल्यानं शेतकरी पीक विमा भरण्यासाठी बँका आणि सेतू सुविधा केंद्रांबाहेर रात्रभर मुक्कामी असल्याचं चित्र पाहायला मिळालं। अस्मानी संकटातून वाचण्यासाठी पीक विमा भरण्यासाठी शेतकरी धडपडतायत, पण त्यांना पीक विमा भरण्यासाठी मोठमोठ्या संकटांचा सामना करावा लागतोय। शेवटची तारीख असल्यानं महिला शेतकरीही रात्रभर बँकांबाहेर तळ ठोकून आहेत। संसदेचं पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे। या मंत्रिमंडळ विस्तारात 12 नवीन मंत्र्यांचा समावेश होऊ शकणार आहे। भाजप मित्रपक्षांना मंत्रिमंडळात स्थान देईल, तसंच जेडीयू शिवसेनेचाही समावेश होईल असं म्हटलं जात आहे। सध्या शिवसेनेकडे 1 कॅबिनेट मंत्रिपद आहे, आणखी 1 मंत्रालय मिळावं अशी शिवसेनेची मागणी होती। सध्या मंत्रिमंडळात संरक्षण, माहिती व प्रसारण, नागरविकास, पर्यावरण ही 4 महत्त्वाची खाती रिक्त आहेत।
मनोरा आमदार निवासातला स्लॅबचा भाग कोसळल्याचे पडसाद विधिमंडळातही उमटले. मनोरा आमदार निवासातून आमदारांना लवकरच हलवण्यासाठी आजच बैठक घेणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत स्पष्ट केलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतीश पाटील यांच्या मनोरा आमदार निवासातल्या D125 या कक्षाच्या स्लॅबचा काही भाग कोसळला. त्यानंतर या कोसळलेल्या भागाचा तुकडाच घेऊन अजित पवार विधानसभेत दाखल झाले. या मुद्द्यावरून विधिमंडळात गोंधळ झाला. हे सगळे जे आमदार निवास आहेत, आता खरं तर मनोऱ्याचा जर आपण विचार केला, मॅजेस्टिक तर खूप जुनं आहे, पण मनोरा तुलनेने नवीन आहे. पण त्याचं बांधकाम आपण आपल्याकडे आणि माननीय सभापतींकडे बैठक झाली त्यावेळी ही चर्चा आली की त्याचं बांधकाम जे आहे ते फॉल्टी आहे, ठीक नाही आहे, म्हणजे सातत्याने, आणि आता ते अशा परिस्थितीत आहेत की त्याचं रिपेअरही होऊ शकत नाही. आणि म्हणून आपण हा निर्णय देखील घेतला की आता त्याचं तात्काळ पाडून नवीन आमदार निवास बांधण्याशिवाय पर्याय नाही. पण आज म्हणजे त्यावेळेस आपल्याला ही माहिती नव्हती की इतकं ऐरणीवर आलंय की आता ते कोसळणं सुरू झालेलं आहे. मला असं वाटतं हा अतिशय गंभीर विषय आहे. आमदारांच्या ज्या भावना आहेत त्या योग्य आहेत आणि म्हणून आजच आपण या संदर्भात बैठक घेऊन सगळे अकोमोडेशनचे जे काही पर्याय आपल्याकडे आहेत ते सगळे पर्याय आपण त्या ठिकाणी आज पडताळून पाहू. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक संशोधन निर्मितीनं 9वीच्या पुस्तकात बोफोर्स घोटाळा आणि इंदिरा गांधींच्या आणीबाणीबद्दल दिशाभूल करणारा मजकूर दिल्याचा आरोप करत विधान परिषदेत स्थगन प्रस्तावाची मागणी काँग्रेस आमदार संजय दत्त यांनी केली. याला उत्तर देताना शिक्षण मंत्री विनोद तावडेंनी संशोधन समितीला कळवेन असं म्हटलंय. त्याचप्रमाणे शैक्षणिक क्षेत्रात राजकीय हस्तक्षेप नको असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला. मला नेहमीच इतिहास म्हणजे तोफा, तलवारी आणि सनावळी याच्या पलीकडे आत्ताच्या नवीन तरुण पिढीला या देशात घडलेले जी समाजवादी आंदोलन असतील, साम्यवादी आंदोलन असतील, बाकी आंदोलन असतील, घडामोडी असतील, ह्याची माहिती देऊन यांना या मातीशी जोडलं पाहिजे. आणि आपला तरुण इतका सम्यक आहे की त्या घटनांचा नीट सारासार विचार करू शकतो. तरी पण मला असं वाटतं की सभागृहामध्ये ज्या भावना व्यक्त झालेल्या आहेत, एकतर मला शीख समाजाचं प्रतिनिधी भेटलं होतं, त्यांनी ज्या सूचना केलेल्या आहेत त्या मी अभ्यास मंडळाकडे पाठवलेल्या आहेत. आता जे माननीय संजय दत्त यांच्या निमित्ताने 289 मध्ये ज्या गोष्टी त्यांनी मांडल्या त्यामध्ये प्रामुख्याने त्यांचा आक्षेप बोफोर्स शब्दावरचा जो आहे तर तेही मी त्या समितीकडे कळवतो की त्या काळात भ्रष्टाचाराच्या आंदोलनात झाला इतका उल्लेख होणं पुरेसं आहे. राजीव गांधींनी भ्रष्टाचार केला असं कुठेही म्हटलेलं नाही. राजीव गांधी राजीव गांधी भ्रष्टाचार मुक्त 2004 न्यायालयाने झाले, त्यामुळे 2000 पर्यंत ते आहे. त्या तरी पण आपल्या ज्या भावना आहेत त्या मी अभ्यास समितीला सभापती महोदय नक्की कळवेन. माझं म्हणणं एवढंच आहे, शैक्षणिक गोष्टी शिक्षण तज्ञांना ठरवू दिल्या पाहिजेत. मुंबई विद्यापीठाच्या निकालाची आजची मुदत अखेर टळली आहे. विद्यापीठाचे सर्व निकाल 5 ऑगस्टपर्यंत लागणार असल्याची कबुली विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर M.A. खान यांनी झी24 तासला दिली आहे. त्यामुळे आता सर्व निकाल 5 ऑगस्टपर्यंत रखडले. राज्यपालांनी 31 जुलैपर्यंत निकाल जाहीर करण्याचे आदेश दिले होते, त्यामुळे विद्यापीठाची प्रतिष्ठा पणाला लागली होती. मात्र आज सर्व निकाल लावण्यात विद्यापीठाला अपयश आलं. त्यापूर्वी रात्री उशिरा जवळपास 153 परीक्षांचे निकाल जाहीर झाले. आर्ट्सच्या 78, कॉमर्सच्या 7, सायन्सच्या 10, व्यवस्थापनाच्या 10, तंत्रज्ञान 48 विषयांचा यामध्ये समावेश आहे. पदवी परीक्षांचे निकाल जाहीर करण्यासाठी मुंबई विद्यापीठाला 31 जुलैपर्यंतची मुदत पाळता आली नसल्यानं पुन्हा एकदा विद्यार्थी संघटनांनी कुलगुरू डॉक्टर संजय देशमुख यांच्यावर निशाणा साधलाय. काँग्रेसची विद्यार्थी संघटना म्हणजेच NSUIनं कलिना कॅम्पसमध्ये परीक्षा विभागावर जोरदार आंदोलन केलं. यावेळी सुरक्षा रक्षक आणि कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली, तर विद्यापीठाच्या फोर्ट कॅम्पसमध्ये राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसनंही आंदोलन केलं. विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागाचे प्रसिद्ध प्राध्यापक डॉक्टर नीरज हातेकर यांनी विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराला कंटाळून स्वेच्छानिवृत्ती घेण्याचा निर्णय घेतलाय. विद्यापीठातल्या एकूणच कारभाराला कंटाळलं असल्याचं हातेकरांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलंय. विद्यापीठाच्या कारभारात सुधारणा करायची असेल तर विद्यापीठाच्या हिताचा विचार करणाऱ्या सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. अशा संघटित प्रयत्नांसाठी विद्यापीठाच्या सिस्टीममध्ये राहून काम करणं शक्य नाही, त्यामुळे स्वेच्छानिवृत्ती घेऊन विद्यापीठाचा कारभार सुधारावा यासाठी बाहेरून प्रयत्न करणार असल्याचे डॉक्टर हातेकर यांनी स्पष्ट केलं. खासगी वैद्यकीय महाविद्यालयांचा तिढा तुर्तास सुटलाय. मंगळवारी खासगी महाविद्यालय प्रवेशाची यादी जाहीर करणार आहेत. तसंच शिक्षण शुल्क समितीसोबत पुढील महिन्यात बैठक घेणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण संचालनालयानं दिली आहे. मंजुला शेट्टे हत्येप्रकरणी न्यायालयात पुन्हा एकदा राज्य सरकारला फटकारलंय. मंजुला शेट्टे प्रकरणाचा तपास यंत्रणा
संपवू पाहताय का, असा खरमरीत सवाल आज कोर्टानं विचारला. तपास यंत्रणांचे नक्की चाललंय तरी काय, असा सवालही न्यायालयानं संतप्त होऊन केलाय. झी24 तासनं आरटीओ बाबत केलेल्या स्टिंग ऑपरेशनची परिवहन मंत्री दिवाकर रावतेंनी गंभीर दखल घेतली आहे. ओव्हरलोडिंग वाहनांमध्ये आरटीओ अधिकाऱ्यांकडून सुरू असलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करा, असे आदेश रावतेंनी परिवहन आयुक्त प्रवीण गेडाम यांना दिले. आरटीओ हे भ्रष्टाचाराचं कुरण कसं झालंय याची पोलखोल झी24 तासने एका स्टिंग ऑपरेशनद्वारे केली होती. दलालांच्या साथीनं सुरू असलेली हप्तेखोरी, आरटीओ अधिकारी वर्षभरात घेत असलेला सुमारे 300 कोटींचा हप्ता आणि शासनाचा बुडणारा कोट्यवधींचा महसूल या सर्व गोष्टी झी24 तासनं उघड केल्या होत्या. याची दखल घेत आता या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. पावसानं नाशिक जिल्ह्यात यावेळी विक्रमी बरसात केल्यानं 31 जुलैपूर्वी धरणं 72% भरली आहेत. यात 7 धरणं 100% भरली आहेत. गेल्या वर्षी केवळ 2 धरणं भरली होती. त्यामुळे गोदावरीत पाण्याचा विसर्ग वाढला असून जायकवाडीला इतिहासात पहिल्यांदाच 31 टीएमसी पाणी मिळालंय. त्यामुळे मराठवाड्याचा प्रश्न निकाली निघालाय. नाशिक जिल्ह्यात जुलै अखेरपर्यंत 750 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. मध्य वैतरणा, अप्पर वैतरणाही भरल्यानं मुंबईची तहानही भागली आहे. जिल्ह्यात परतीचा पाऊस होत असल्यानं अजूनही पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावर्षी नाशिकमध्ये गरजत बरसत सावन आयोरे असं म्हणत श्रावणाला भाविकांची उत्साहात सुरुवात झाली आहे. पुणे जिल्ह्यातील वेल्हा तालुका भातशेती म्हणून ओळखला जातो. या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस असतो. त्यामुळे या भागात भाताचे पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. यंदाही बळीराजानं दिलासा दिल्यानं नुकतीच भात लावणीची कामं पूर्ण झाली होती. मात्र कुणाची तरी नजर लागल्याप्रमाणे होत्याचं नव्हतं झालं. ज्या बंधाऱ्याच्या पाण्यावर बळीराजा पीक घेत होता तोच बंधारा फुटला आणि हाती आलेलं पीक भुईसपाट झालं. विशेष बाब म्हणजे हा बंधारा चुकीच्या पद्धतीनं बांधला गेला होता. त्याचं काम हे निकृष्ट दर्जाचं असल्याचं दिसून येत होतं. गावकऱ्यांनी वारंवार संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांना सांगितलंही होतं. मात्र बंधाऱ्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केलं गेलं. आता मात्र तहसीलदारांनी घटनेची पाहणी करून कृषी विभाग, महसूल आणि पंचायत समितींमार्फत ताबडतोब पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत आणि संबंधित दोषींवर कारवाई केली जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय. गोंदिया जिल्ह्याच्या नवेगाव बांध पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या मुगीटोला गावातून दूध वाहून येणाऱ्या एका ट्रक चालकानं जिल्हा परिषद शाळेत जात असलेल्या मुलीला भरधाव वेगात धडक दिली. या ट्रकच्या धडकेत त्या विद्यार्थिनीचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर इतर 4 विद्यार्थी जखमी झाले. ग्रामीण रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघात घडताच ट्रक चालकानं घटनास्थळावरून पळ काढला असून नागरिकांच्या मदतीनं ट्रक चालक मधुकर राऊत याला अटक करण्यात आली आहे. हा ट्रक गोंदिया जिल्ह्यात दूध संघाचा असून मृतकाच्या कुटुंबियांना 10 लाखांची मदत देण्यात यावी तर जखमी लोकांचा खर्च दूध संघानं करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील न्यू करंजे इथल्या माऊली कुंडात बुडून 20 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. अक्षय बुरुड असं या युवकाचं नाव असून नानीबाई चिखली इथला तो रहिवासी आहे. सकाळपासून जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या टीमकडून अक्षयच्या मृतदेहाचा शोध घेतला जातोय पण अद्याप मृतदेह हाती लागलेला नाही. कामाच्या अतिताणामुळे कोल्हापूर करवीर पंचायत समितीमधील आरोग्य विभागाचे कर्मचारी बाळकृष्ण गुरव यांनी आत्महत्या केल्यानंतर पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेमधील कर्मचारी चांगलेच संतापले. जिल्हा परिषदेचं काम बंद आंदोलन करत या सगळ्या कर्मचाऱ्यांनी भर पावसात छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयाच्या पोस्टमॉर्टम रूमच्या समोर ठिय्या आंदोलन सुरू केलं. त्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्ष शौमिका महाडिक यांनी धाव घेऊन कर्मचाऱ्यांची आणि गुरव यांच्या कुटुंबियांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र गुरव यांचे नातेवाईक आणि जिल्हा परिषद कर्मचारी जोपर्यंत विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी कुणाल खेमनार आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत गुरव यांचं पार्थिव ताब्यात घेणार नाही अशी भूमिका घेतली. त्यामुळे छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयाच्या परिसरात तणाव निर्माण झाला. रायगड जिल्ह्यातील सर्वच रस्त्यांची पार दुर्दशा झाली आहे. JSW कंपनीकडे ये जा करणाऱ्या अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे रस्त्यांवर मोठमोठी डबकी तयार झाली आहे. सामान्य प्रवाशांबरोबरच शाळकरी विद्यार्थ्यांचेही यामुळे प्रचंड हाल होत आहेत. ही अवजड वाहतूक बंद करावी यासाठी आज शिवसेनेतर्फे चौलनाका इथं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना शिवसैनिकांनी धक्काबुक्की केल्यानं वातावरण काही काळ तणावपूर्ण झालं होतं. संतप्त शिवसैनिकांनी JSW कंपनी तसंच बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना रस्त्यावर तयार झालेल्या डबक्यातून फिरवलं. येत्या 4 दिवसात रस्त्याची दुरुस्ती करण्याबरोबरच दुरुस्ती होईपर्यंत कंपनीच्या अवजड वाहनांची वाहतूक बंद ठेवण्यात येईल असं आश्वासन यावेळी देण्यात आलं.
7 महिन्यांपूर्वी शहरातील गोवळकोट परिसरात जप्त केलेल्या 21 कोटीच्या रक्तचंदन तस्करीतील मुख्य सूत्रधार इसा हळदेच्या मुसक्या आवळण्यात इथल्या वनविभागाच्या पथकाला यश आलं. रायगड जिल्ह्यातील पोलादपूर बस स्थानकात हळदे येणार असल्याची खबर मिळताच त्याला अटक करण्यात आली. हळदेला आता 7 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली असून या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी केलाय. कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर करण्यात आलेल्या बलात्कार हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्यावी, मराठा समाजाला तत्काळ आरक्षण द्यावं या मागणीसाठी येत्या 9 ऑगस्ट रोजी भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे, ज्यात राज्यभरातील लाखो मराठा बांधव मोर्चा काढणार आहेत. त्यासाठी लातूरमध्ये जनजागृती करण्यासाठी मराठा समाजाच्या वतीनं भव्य मोटरसायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं. या मोटरसायकल रॅलीत मराठा समाजातील तरुण तरुणी महिला पुरुष सहभागी झाले होते. डोक्यावर भगवा पेटा, हातात भगवा झेंडा घेऊन मोटरसायकलवर ही रॅली काढण्यात आली. या मोर्चाला मोठ्या संख्येनं हजेरी लावावी असं आवाहन यावेळी करण्यात आलं. चंद्रपूर शहरातील भानापेठ भागातील वादग्रस्त पेट्रोल पंप अखेर बंद करण्याचे आदेश देण्यात आले. पेट्रोल पंपाच्या भूमिगत टाकीतून होणारी पेट्रोलची गळती आणि त्याचा नागरिकांच्या आरोग्यावर होणारा परिणाम हा विषय शहरात गाजत होता. नागरिकांच्या आरोग्याशी चाललेला खेळ झी मीडियानं बातमीतून दाखवला होता. त्यानंतर प्रशासनानं सकारात्मक पावलं उचलली आणि आता हा पंप नागरिकांच्या मागणीनुसार बंद झालाय. चंद्रपूरच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी तसे स्पष्ट आदेश जारी केलेत. या निर्णयाविषयी नागरिकांनी झी मीडियाचे आभार मानले. विद्यार्थ्यांमध्ये शालेय जीवनातच वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा, विज्ञान आणि तंत्रज्ञानाची गोडी निर्माण व्हावी यासाठी डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या वतीनं सायन्स एक्सप्रेसची निर्मिती करण्यात आली आहे. या एक्सप्रेसमध्ये विज्ञान, तंत्रज्ञान आणि पर्यावरणाबद्दल संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. ही विज्ञान एक्सप्रेस अमरावतीमध्ये दाखल झाली आहे. त्यामुळे विज्ञान आणि तंत्रज्ञानाची माहिती जाणून घेण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांनी सकाळपासूनच रांगा लावल्या होत्या. या गाडीच्या स्वागतासाठी स्वतः खासदार आनंदराव अडसूळ आणि आमदार सुनील देशमुख यांनीही आवर्जून उपस्थिती लावली. खानदेशातील ग्रामदैवत असलेल्या कानबाई देवीच्या उत्सवाला मोठ्या उत्साहात धुळे जिल्ह्यात सुरुवात झाली. खानदेशात कानबाईचा सण श्रावण महिन्यात नागपंचमीनंतर येणाऱ्या पहिल्या रविवारी साजरा केला जातो. 15 दिवस आधी घराच्या प्रत्येक कानाकोपऱ्याची स्वच्छता या सणानिमित्त केली जाते. अत्यंत पवित्र आणि स्वच्छ वातावरणात सुहासिनी देवीची स्थापना करतात. तांब्यावर नारळ ठेवला जातो आणि त्या नारळाला नथ, डोळे लावून कानबाई मातेचं रूप दिलं जातं. त्याला अलंकारांनी सजवलं जातं. खानदेशात कानबाई उत्सव साजरा करण्यासाठी बाहेरगावी असलेले कुटुंबातील सदस्य आपल्या घराकडे परततात. यावेळी रोडचा प्रसादही तयार केला जातो. खूप आगळ्या वेगळ्या प्रकारे साजरा केला जातो. जसं वेगवेगळ्या ठिकाणी गौराई असतात तसं खानदेशामध्ये कानबाईचं खूप महत्त्व आहे आणि या उत्सवासाठी आमचा सगळा परिवार दूरदूरच्या गावावरून खास उत्सवासाठी इथे एकत्र येतो. आणि आपण बघता आहात की कशा चांगल्या प्रकारची सजावट इथे केलेली आहे. जसं गौरीला सजवलं जातं आमच्याकडे, त्याच प्रकारे इथे कानबाईची सजावट केली जाते. राज्य परिवहन सेवेच्या ताफ्यात आता नवीन अद्ययावत शिवशाहीच्या 250 बसेस लवकरच रस्त्यांवर धावणार आहेत. वोल्वोच्या धर्तीवर नवीन शिवशाहीची बस नवी मुंबईतील एक्झिबिशनमध्ये ठेवण्यात आली आहे. या एक्झिबिशनच्या उद्घाटनाच्या वेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या बसची पाहणी केली. लवकरच मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर आणि कोल्हापूर या शहरांच्या रस्त्यांवर या बसेस धावणार आहेत. या बसेस खासगी बसेसपेक्षा आरामदायी असणार आहेत. त्यामुळे प्रवासी खासगी बसेसपेक्षा शिवशाहीच्या बसेसना प्राधान्य देतील असा विश्वास शिवशाही बसची निर्मिती करणाऱ्या एमजी ग्रुपचे एमडी अनिल कामत यांनी व्यक्त केला. टू प्रोवाइड व्हेरी कम्फर्टेबल पब्लिक ट्रान्सपोर्ट, तर त्या विजननी हा बस आम्ही बांधलं आहे. सगळे कम्फर्ट्स जे तुम्हाला वोल्वो किंवा हाय एंड बसेसमध्ये मिळतात ते सगळं आहे. व्हेरी नाईस एअर कंडिशनिंग सिस्टम, कम्फर्टेबल रिक्लायनिंग सीट्स, एव्हरी सीट हॅज आपलं मोबाईलचे चार्जिंग पॉईंट्स, रीडिंग लॅम्प्स वरती हॅट्रॅकमध्ये, स्पेशियस हॅट्रॅक आहे, व्हेरी नाईस वाईड ग्लास एरिया. चेंबूरमध्ये आज भर रस्त्यात गॅस गळती सुरू झाली. दुपारी 12:30च्या सुमाराला ही घटना घडली. गॅस गळती झाल्यानं परिसरात घबराट निर्माण झाली. चेंबूर नाक्यावर असलेल्या सीएनजी फिलिंग स्टेशनला जाणाऱ्या वाहिनीतून ही गॅस गळती सुरू झाली होती. अग्निशमन दलाच्या 2 गाड्या तातडीनं घटनास्थळी पोहोचल्या आणि गॅस पाईपलाईनमधील गळती थांबवण्यात आली. दरम्यान या गॅस गळतीमुळे काही काळ पनवेल सायन महामार्ग बंद करण्यात आला होता. आता या महामार्गावरची वाहतूक सुरळीत आहे.
आयकर विवरणपत्र भरण्याची मुदत वाढवण्यात आली. येत्या 5 ऑगस्टपर्यंत ही मुदत वाढवण्यात आली आहे. करदात्यांना ऑनलाईन रिटर्न भरताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन आयकर विभागानं हा निर्णय घेतला आहे. 2016-17 या आर्थिक वर्षासाठीचं विवरणपत्र भरण्याची मुदत आज संपणार होती, पण आज सकाळपासूनच आयकर विभागाच्या वेबसाईटवर करदात्यांची कमालीची गर्दी झाली. त्यामुळे सकाळपासून विवरणपत्र भरण्याची प्रक्रिया पूर्णपणे ठप्प झाली होती. करदात्यांनी सोशल मीडियावरून जोरदार ओरड सुरू केली. अनेक खासदारांनीही अर्थमंत्री अरुण जेटलींकडे तक्रार करून वेबसाईट बंद पडल्याची माहिती दिली. अखेर आज सकाळपर्यंत मुदतवाढ होणार नसल्याचं सांगणारा अधिकारी वर्ग दुपारी 3च्या सुमारास वरमला. आयकर विभागानं ट्विटर हँडलवरून मुदतवाढ जाहीर केली. ख्यातनाम ध्रुपद गायक उस्ताद सईदुद्दीन डागर यांचं रविवारी पुण्यामध्ये निधन झालं. ते 78 वर्षांचे होते. पुण्यातील खासगी रुग्णालयात रात्री 11:15च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला होता. ध्रुपद गायकीचे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जकीरुद्दीन डागर यांचे ते नातू. साधारण 6 दशकं त्यांनी भारतीय शास्त्रीय संगीताची अविरत सेवा केली. स्वातंत्र्योत्तर काळात कलांना मिळणारा राजाश्रय निघून गेला, त्यामुळे अनेक कला प्रकार नष्ट होण्याच्या दिशेनं वाटचाल करू लागले. ध्रुपद गायकीची परंपरा जपण्यात डागर कुटुंबाचं मोठं योगदान आहे. त्याच परंपरेत सईदुद्दीन डागर यांनीही ध्रुपद गायकीसाठी आपलं आयुष्य वेचलं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.